Good morning, friends. Today we will see some common synthetic fibers. Some common synthetic fibers. Okay. Some common synthetic fibers. First one is nylon. नायलॉन पहिला कुठला आहे नायलॉन हा सिंथेटिक फायबर आहे सम प्रॉपर्टीज अँड इट्स युजेस वी विल स्टडी इन दिस नायलॉन जो आहे तो बघा केव्हा शोध लागला याचा नायलॉन इज अ पॉलिमर विच वॉज डेव्हलप्ड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड जागतिक युद्ध दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर नायलॉन हा काय झाला डेव्हलप झाला किंवा विकसित झाला आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड किंवा विकसित झाला वर्ल्ड वॉर सेकंडच्या नंतर विकसित झाला इट वॉज फर्स्ट यूज्ड टू मेक स्टॉकिंग्स फॉर वुमन्स स्टॉकिंग्स इट वॉज फर्स्ट यूज्ड टू मेकिंग स्टॉकिंग्स म्हणजे काय फॉर वुमन्सचे पायमोजे वगैरे असतील किंवा प्रेग्नन्सी नंतर थोडंसं पोट वगैरे जे येतं ते लेवलमध्ये येण्यानंतर त्यासाठी वापरला जाणारा जो एक कपडा असतो ओके पायमोजे किंवा पोट वगैरे यांच्यावरती झाकल्या जाणाऱ्या कपड्याला काय म्हणतात स्टॉकिंग्स असं म्हणतात STOCKING पाय व पोट झाकण्यासाठी महिलांसाठी झाकला जाणारा जो काही कपडा आहे म्हणजे मेंटेनन्ससाठी असतो तो आफ्टर डिलिव्हरी वगैरे असेल ओके त्यानंतर तो वापरला जातो तर वर्ड नायलॉन कसं तयार करण्यात आलं बघा इज डिराइव्ड फ्रॉम कुठून तयार करण्यात आलं न्यूयॉर्क अँड लंडन न्यूयॉर्क मधलं काय घेतलं बघा न्यू मधलं एन यॉर्क मधलं वाय एन वाय नाय आणि लंडन मधलं काय घेण्यात आलं LON दिस नायलॉन इज डिराइव्ड फ्रॉम दिस टू न्यूयॉर्क अँड लंडन कारण त्याचा त्याचा जो काही शोध असेल किंवा त्याचा जो काही डेव्हलपमेंट होती ते या शहरामध्ये होती किंवा पहिल्यांदा इंट्रोड्यूस किंवा प्रोड्यूस कुठं झाला होता या शहरामध्ये कुठं पहिल्यांदा न्यूयॉर्कमध्ये आणि दुसरं कुठं आहे लंडन तर त्याच्या इनिशियल वर्ड्स घेतले न्यू मधलं काय घेतलं एन यॉर्क मधलं काय घेतलं वाय आणि लंडन मधलं काय घेतलं LON इन दिस वे दिस न्यूयॉर्क अँड लंडन these two cities gives the nylon because this nylon was first introduced in these two cities या दोन शहरांमध्ये त्याचा पहिल्यांदा तयार करण्यात आला किंवा माहिती देण्यात आली होती ओके इट इज प्रिपेअर्ड बाय युजिंग रॉ मटेरियल्स ऑफ कशाचे रॉ मटेरियल्स म्हणजे कच्चे पदार्थ कशापासून तयार करतात इट इज प्रिपेअर्ड बाय युजिंग रॉ मटेरियल्स ऑफ कोल वॉटर अँड एअर कोल म्हणजे कोळसा वॉटर म्हणजे पाणी आणि एअर हवा हवेमधले जे काही कच्चे पदार्थ आहेत किंवा पाण्यामधले जे काही कच्चे पदार्थ आहेत रॉ मटेरियल्स आहेत किंवा कोळशामधले जे काही रॉ मटेरियल्स आहेत यांच्यापासून नायलॉन हा काय तयार करतात सिंथेटिक फायबर तयार करतात नायलॉन इज अ अमाइड लिंकेज असतं पॉलिमर असतात पॉलिअमाइड असतं यामध्ये मग पॉलिअमाइड लिंकेज असतं ओके नायलॉन इज अ पॉलिमर ऑफ पॉलिअमाइड्स इन विच मोनोमर इज अमाइड ज्यामध्ये मोनोमर म्हणजे एक आणि पॉलिमर म्हणजे अनेक तर छोटे अमाइड लिंकेजेस एकत्र येतात आणि पॉलिअमाइड हा काय तयार होतो हा नायलॉन तयार होतो नायलॉन इज अ पॉलिमर ऑफ पॉलिअमाइड इन विच मोनोमर इज अमाइड ज्यामध्ये अमाइड काय असतो हा मोनोमर ओके नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज
ऑफ, बघा पहिल्यांदा परत एकदा सांगतो वाटलं तर, these are some common synthetic fibers. First one is nylon. Nylon was developed after World War II. Firstly, it is used for stockings for women. It is derived from the word two cities, New York City and London City, because it was first produced in these cities. न्यू मधलं N घेतलं, यॉर्क मधलं Y आणि लंडन मधलं काय घेतलं L. It is prepared by using raw materials of coal, water and air. It is a polymer of polyamide in which monomer is a काय असेल, amide असेल. Amide polyamide gives polyamide, and polyamide is nothing but the nylon. Okay, in this way this is the introductory part of nylon. Second आहे बघा properties of nylon आणि third आहे uses. In this way we will discuss properties of nylon. nylon च्या काय properties आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. Properties of nylon. First property, it is the one of the strongest. Nylon जो आहे तो strongest, one of the strongest. Elastic. कसा आहे nylon? strongest तर आहेतच. ओके, इलास्टिक पण आहे आणि लाईट वेट मटेरियल. लाईट वेट म्हणजे वजनाने हलका असतो. लाईट वेट मटेरियल. नायलॉन इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट. मजबूत असतो, त्याचबरोबर इलास्टिक असतो आणि लाईट वेट मटेरियल आहे नायलॉन. फर्स्ट प्रॉपर्टी झाली. इट रिमेन्स स्ट्रॉंग अँड स्टेबल. रिमेन्स राहणे, रिमेन्स म्हणजे जशा तसे राहणे. रिमेन्स स्ट्रॉंग मजबूत अँड स्टेबल. स्टेबल म्हणजे स्थिर. वेट 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 म्हणजे कोणतं वेट? वजनाचं वेट नाही. WET वेट म्हणजे ओलं. जेव्हा नायलॉनची दोरी असेल किंवा नायलॉनची जे पण वस्तू असते ती वस्तू जर भिजली, ओली झाली तर ती वस्तू काय असते? स्ट्रॉंगच राहते, वीक होत नाही आणि स्टेबल असते, अस्थिर होत नाही. इट अब्सॉर्ब व्हेरी लिटल वॉटर. अब्सॉर्ब, थर्ड प्रॉपर्टी, अब्सॉर्ब व्हेरी लिटल वॉटर. फोर्थ प्रॉपर्टी काय आहे? नायलॉन जो आहे हा जो सिंथेटिक फायबर आहे, पॉलिमर आहे, तो काय करतो? खूप कमी पाणी शोषतो. जसं की मागच्या तासामध्ये मी सांगितलं, नायलॉनची दोरी जर आपण विहिरीतलं पाणी काढण्यासाठी घेतली तर ती ओली होते पण खूप कमी पाणी शोषते सुती दोरीपेक्षा, कॉटनच्या दोरीपेक्षा. फोर्थ आहे, इट इज डज नॉट अटॅक्ड बाय बॅक्टेरिया और फंगाय. जे काही बॅक्टेरिया असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ओके, बॅक्टेरिया असतील किंवा फंगाय असतील, त्यांचा याच्यावर काही अटॅक होत नाही. नॉट अटॅक्ड बाय बॅक्टेरिया और फंगाय. बॅक्टेरिया असतील किंवा फंगाय असतील यांचा अटॅक याच्यावर होत नाही नायलॉनच्या दोरीवर, किंवा नायलॉनचे कपडे असतील किंवा नायलॉनची कोणतीही वस्तू असेल. ओके, नायलॉनचं हे पण असतं, आपण जे काही नेट, फिशिंग नेट असते, मासे पकडण्यासाठी नेट वापरलं जाणं, किंवा व्हॉलीबॉल खेळताना असतं, किंवा फुटबॉलच्या मागचे जे काही नेट असतं ते जे पण असतं ते नायलॉनचंच असतं. इट डज नॉट गेट रिंकल्स. सुरकुत्या याच्यावरती पडत नाहीत, घड्या होत नाही त्याच्या. ओके, इट डज नॉट गेट रिंकल्स. जसं चोळा असं गोळा केल्यानंतर जसं होतं ते परत रिशेप होतं त्याचं, म्हणजे जसं स्टेबल होतं तसंच होतं. तर एकूण अशा 5 प्रॉपर्टीज आहेत नायलॉनच्या. इंट्रोडक्टरी पार्ट तर बघितला आपण, नायलॉन केव्हा डेव्हलप झाला, किंवा नायलॉन शब्द कसा तयार करण्यात आला, किंवा नायलॉन पहिल्यांदा कोणासाठी वापरायचे, किंवा नायलॉनमध्ये
त्याच्यामध्ये रॉ मटेरियल कशाचं वापरतात. ओके, हे तर झालंच. किंवा नायलॉन एक पॉलिअमाइड आहे, त्याच्यामध्ये मोनोमर जे असतात ते अमाइड असतात. तो आपण सुरुवातीला बघितलं. नेक्स्ट आहे स्टुडंट्स फॉर प्रॉपर्टीज. नायलॉन इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कॉमा व्हॉट स्ट्रॉंगेस्ट नंतर कसा आहे तो इलास्टिक अँड लाईट वेट मटेरियल. लाईट वेट, वेट म्हणजे काय वजन, लाईट वेट मटेरियल आहे तो वजनाने हलका पदार्थ आहे. सेकंड इट रिमेन्स स्टेबल अँड स्ट्रॉंग किंवा स्ट्रॉंग अँड स्टेबल वेन इट वेट. वेट म्हणजे जेव्हा ते ओलं होईल. जेव्हा पण नायलॉन पॉलिमर ओला झाला तो काय असतो स्टेबल आणि काय असतो स्ट्रॉंग असतो. थर्ड प्रॉपर्टी इट अब्सॉर्ब व्हेरी लिटल वॉटर. खूप कमी पाणी शोषून घेतं. नायलॉन जे आहे खूप कमी पाणी शोषून घेतं म्हणून लवकर वाळलं जातं. फोर्थ आहे त्याच्यावरती अटॅक होत नाही. कोण जे काही ॲटमॉस्फिअर मधले बॅक्टेरिया किंवा फंगाय आहेत, बॅक्टेरिया आणि फंगायचा त्याच्यावरती अटॅक होत नाही, म्हणजे ते झिजले खराब होत नाही. ते बॅक्टेरिया फंगाय जर बसले कॉटनवरती बसतात ते खराब करतात, हळूहळू छोटं होतं ते जी काही वस्तू असते. आणि त्याचबरोबर काय आहे नॉट दे डू नॉट गेट रिंकल. रिंकल्स म्हणजे काय मुलांनो तर त्याच्यावरती काय होत नाही सुरकुत्या पडत नाही. ओके, इन दिस वे वी सी द प्रॉपर्टीज. नेक्स्ट आहे बघा युजेस. Uses of what? Uses of this nylon. First, nylon is used for making fishing nets. Making याच्यापासून काय काय तयार करतात पहा. मेकिंग फिशिंग, फिशचे जाळे. मासे पकडतात, तुम्हाला माहित आहे तळं असतं किंवा समुद्रात असतात. यामध्ये काय करतात मोठ्या तळ्यामध्ये वगैरे जाळे टाकतात मासे पकडण्याचे. तर त्यामध्ये काय वापरतात नायलॉन वापरतात. ओके, त्याचबरोबर रोप्स, आपल्या दोऱ्या मी म्हणलं विहिरीतून पाणी काढायचं असेल दोरी असते नायलॉनची. त्यानंतर पॅराशूट्स. ओके, पॅराशूट वगैरे माहित आहे तुम्हाला. हवेमध्ये जर एखादी दुर्घटना झाली, विमान असेल हेलिकॉप्टर असेल यामधून जर बाहेर पडायचं असेल तर त्यामध्ये जे काही पॉलिमर असतो, जे काही पॅराशूट असतं त्या पॅराशूटमध्ये कोणता पॉलिमर वापरतात नायलॉन. टूथब्रश, ब्रश ब्रिस्टल्स. आता आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो बरोबर आहे. टूथब्रश ब्रिस्टल्स. ब्रशच्या समोर जे काही थोडे ते वायर सारखं असतं. ओके, आपण ब्रश त्याच्याने करतो. ब्रश प्लास्टिकचं असतं आणि ब्रशच्या समोर जे काही दात म्हणतो आपण त्याला ब्रशचे दात म्हणता येते आणि आपले पण दात म्हणता येते. तर ते जे काही असतं ते कशाचं असतं रे मुलांना तर ते समोरच्या ब्रशचे जे ब्रशनं घासतो ते हँडल नाही, त्याचे जे समोरचे जे दात असतात ब्रशचे पण ते कशाचे असतात तर नायलॉनचे. किंवा पेंट ब्रश, आपण घराला वगैरे पेंट करतो. ओके, किंवा याला पण दाराला वगैरे करतात. पेंट ब्रश, ब्रशच्या समोरचे जे काही छोटे ते जे असतात वायर छोटे ते नायलॉनचे असतात. पेंट ब्रश. कार सीट बेल्ट्स. कार सीट बेल्ट्स. कारचा सीट बेल्ट असतो. ओके, आता बघा ॲक्सिडेंट वगैरे होताना काय प्रॉब्लेम होतो. कारमध्ये असताना जर बेल्ट नसेल तर समोर जाऊन आदळतो माणूस, जागेवरचा पडतो इकडे तिकडे, म्हणून डॅमेज नुकसान जास्त होतं. एक्सपायर पण होऊ शकतो किंवा जास्त हे होईल, नुकसान होईल त्या माणसाला. त्यामुळं आपण जर बेल्ट बांधला तर तो स्थिर असतो, म्हणजे ॲक्सिडेंट जरी झाला तर तो माणूस त्या गाडीमध्ये जसे असतो. कारच्या सीट बेल्टमध्ये सुद्धा काय असतो नायलॉन. स्लीपिंग बॅग्स. स्लीपिंग बॅग्स पण असतात. जसं प्लास्टिकच्या पिल्लो असतात, उशा असतात, तसं आपलं उशी कॉटनच्या पण असतात. कॉटनच्या आपलं किंवा आपली गादी असते, सतरंजी असते. ओके, तर ते नायलॉनपासून आपलं कॉटनपासून बनवतात, कापूसपासून. तसं नायलॉनच्या पण स्लीपिंग बॅग्स असतात, म्हणजे तशाच
प्लास्टिक सारख्याच जसं नाही आपली उशी असते त्याच टाईपमध्ये काय असतात स्लीपिंग बॅग्स असतात. म्हणजे ते त्याच्यामध्ये हवा भरलं की ते मोठं होतं आणि काढलं की काय होतं ते रिमूव्ह केलं की त्याला परत फोल्ड करता येतं. तर स्लीपिंग बॅग्समध्ये पण काय वापरतात नायलॉन वापरतात. ओके. नेक्स्ट युजेस आहे इट इज युज्ड फॉर मेकिंग होसियरी गुड्स. होसियरी गुड्स म्हणजेच काय पायमोजे वगैरे जे असतात. इट इज युज्ड फॉर मेकिंग होसियरी गुड्स.